हॅलो डिअर स्टुडंट, आज आपल्याला सेकंड पार्ट मधलं फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचं आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे डिफरन्शिएशन. याच्या आधी पहा जो ओल्ड सिलेबस होता 12वीचा त्यामध्ये सेकंड पार्ट मध्ये जे पहिलं चॅप्टर होतं ते होतं कंटिन्युटी. आता यावेळेचे कंटिन्युटी चॅप्टर आहे ते कट झालेलं आहे आणि जे सेकंड नंबर चॅप्टर तो ओल्ड सिलेबस मध्ये त्यावेळेस फर्स्ट नंबरला आहे. त्याचं नाव आहे डिफरन्शिएशन. आता याआधी तुम्ही जर 11वी मध्ये डेरिव्हेटिव्हचा स्टडी केलेला आहे ते डेरिव्हेटिव्हचे सेम फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचे आहे कायसाठी डिफरन्शिएशन साठी. आता डिफरन्शिएशन म्हणजे काय असणार आहे की डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे म्हणजे वन फॉर्म टू अनदर फॉर्म म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डिराइव्ह करायचे बरोबर आहे. आता सपोज दॅट जर तुम्ही एक स्टोन कन्सिडर केला त्याला जर दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचंय मग दोन पार्ट तुम्ही ते पार्टिंग म्हणजे काय दोन पार्ट मध्ये डिवाइड म्हणजे याला काय म्हणजे या प्रोसेसला काय म्हणायचं तुम्हाला डिफरन्शिएशन. अशी तुम्हाला काय करायची फंक्शनचे डिफरन्शिएशन पाहायचंय. मग आता डेरिव्हेटिव्हचा यूज कुठे केला तो ते पण या चॅप्टर मध्ये ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर म्हणजे जर तुम्हाला डिफरन्शिएशन हे चॅप्टर जमलं तर सेकंड पार्ट पूर्ण मॅथचं तुम्हाला जमेल. नाहीतर जर डिफरन्शिएशन चॅप्टर जमलं नाही तुम्हाला याच्यावरचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करता येणार नाही. डिफरन्शिएशन इक्वेशन हे चॅप्टर आहे ते पण सॉल्व्ह करता येणार नाही बरोबर आहे. त्यासाठी तुमचा एक बेसिक चॅप्टर म्हणून बेसिक आणि थोडं हार्ड चॅप्टर आहे बरोबर आहे डिफरन्शिएशनचं. म्हणजे काय करणं पडेल तुम्हाला जे पहिला बेसिक कन्सेप्ट आहे तो क्लिअर करावा लागेल. म्हणजे जे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले 11th क्लास मध्ये ते पण तुम्हाला लर्न करावं लागेल म्हणजे पाठ करावं लागणार आहे. नंतर पहा तेच फॉर्म्युले मी परत रिपीट करणार आहे. आता डिफरन्शिएशन म्हणजे काय करायचं तुम्हाला जे जनरल मधले फॉर्म्युले जे बेसिक मधले फॉर्म्युले ते पाठ करायला लागणार आहे. आता डिफरन्शिएशन मध्ये पहा जे बेसिक फॉर्म्युले ते असणार आहे पहा. तो पहिला जो फॉर्म्युला आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता एखादं फंक्शन दिले y इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर आता y इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे म्हणजे y जे फंक्शन असणार ते कायचं असणार आहे तर एक्स व्हेरिएबलचं. मग याच्यावरून जो फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. आता y इक्वल टू एफ ऑफ एक्स हे झालं फंक्शन. नंतर याचा डेरिव्हेटिव्ह असेल एफ डॅश ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल एफ डॅश ऑफ एक्स. याचा फॉर्म्युला असतो लिमिट h टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस h मायनस एफ ऑफ एक्स अपॉन h. हा जो फॉर्म्युला असतो आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे लिमिट h टेंड टू 0 एफ ऑफ एक्स प्लस h मायनस एफ ऑफ एक्स अपॉन h. तर या म्हणतात फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट प्रिन्सिपल डेरिव्हेटिव्ह त्याचा काही यूज करायचं नाही तुम्हाला बरोबर आहे. हे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायसाठी. आता तुम्हाला फक्त जे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहे नॉर्मल म्हणजे स्टार्टिंगला जे बुक मध्ये पण दिले तुमच्या या क्लासच्या 12th क्लासच्या आणि 11th क्लासच्या ते पाठ करायचे दपा. तर तो पहिला फॉर्म्युला असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट म्हणजे y इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे एफ डॅश ऑफ एक्स काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स ला काय म्हणतात dy अपॉन dx बरोबर. dy अपॉन dx ला काय म्हणायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x dy dx ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा कोणासोबत x सोबत. आता याच्यातला जो पहिला फॉर्म्युला आहे तो आहे y इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन दिलं राहील आणि इकडे एफ डॅश ऑफ एक्स आणि dy अपॉन dx म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग आता पहा पहिला जो फॉर्म्युला आहे कॉन्स्टंट. तर कोणता पण कॉन्स्टंट जर नंबर आला त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इक्वल टू 0. नंतर सेकंड फॉर्म्युला x रेज टू पॉवर n. जर एखादं फंक्शन x रेज टू पॉवर n मध्ये असेल सपोज दॅट जर x ची पॉवर इथं तुम्ही 8 त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. मग x रेज टू पॉवर n इक्वल टू काय फॉर्म्युला आहे n म्हणजे पॉवर समोर x ची पॉवर परत 1 न कमी म्हणजे काय होईल n x रेज टू पॉवर n मायनस 1. मग आता पहा x रेज टू पॉवर n म्हणजे पहिली पॉवर समोर येईल n नंतर काय होणार x ची पॉवर 1 न कमी होणार आहे म्हणजे काय होईल x रेज टू पॉवर 8 दिले मग याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. म्हणजे 8 पॉवर समोर येईल मग 8 मग x ची पॉवर काय n मायनस 1. या ठिकाणी n ची व्हॅल्यू किती दिली 8 म्हणजे 8 मायनस 1 किती होणार आहे 7. म्हणजे x रेज टू पॉवर 8 चा डेरिव्हेटिव्ह आला 8 x रेज टू पॉवर 7 म्हणजे त्या टाइप मध्ये फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा फॉर्म्युला आहे अंडर रूट x. आता अंडर रूट x चा फॉर्म्युला काय आहे 1 अपॉन 2 अंडर रूट x. आता अंडर रूट x म्हणजे अंडर रूट म्हणजे काय राहणार आहे ते x ची पॉवर 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट म्हणजे x ची पॉवर किती असणार आहे 1 अपॉन 2. जर आता x ची पॉवर 1 अपॉन 2 परत तुम्ही हा जर फॉर्म्युला यूज केला कोणता x रेज टू पॉवर n चा तर काय होईल इक्वल टू हे 1 अपॉन 2 पॉवर समोर येईल. नेक्स्ट काय राहील x ची पॉवर काय असणार आहे n मायनस 1 म्हणजे या ठिकाणी होईल 1 अपॉन 2 मायनस 1. 1 अपॉन 2 मायनस 1 किती होणार आहे परत मायनस 1 अपॉन 2. तर मायनस 1 अपॉन 2 मध्ये डिनॉमिनेटर टर्म गेल्यावर काय होणार आहे प्लस म्हणजे 1 अपॉन एक्स रेज टू पॉवर 1 अपॉन 2 आणि 1 अपॉन 2 म्हणजे काय होईल अंडर रूट एक्स म्हणजे 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स काय याचा फॉर्म्युला एक्स रेज टू पॉवर 1 अपॉन 2 म्हणजे
अंडर रूट एक्सचा फॉर्म्युला पण 1/2 अंडर रूट एक्स सेम या फॉर्म्युलेवरून काढता येतो. त्यानंतर काय दिले, फोर्थ नंबरचा फॉर्म्युला 1/x चा डेरिव्हेटिव्ह. 1/x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय -1/x². सेम तुम्ही या फॉर्म्युल्याप्रमाणे याचं सॉल्व्ह करू शकता. बरोबर. आता x ची पॉवर किती या ठिकाणी 1, न्यूमरेटरला गेल्यावर काय होणार आहे -1. मग x⁻⁻1 म्हणजे x⁻⁻ यांचा फॉर्म्युला यूज करा. बरोबर. फॉर्म्युला यूज केल्यावर काय येणार -1/x². त्यानंतर फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x एक्सपोनेन्शियल फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा e⁻x म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे e⁻x सेम. त्यानंतर 6 नंबरचा फॉर्म्युला आहे a⁻x. आता a ची पॉवर x याचा जर फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह तो काय असणार आहे a⁻x log a. आता फॉर एक्झाम्पल पहा, जर तुम्हाला दिले या ठिकाणी 5⁻x इक्वल टू चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. 5⁻x म्हणजे a⁻x. मग a ची व्हॅल्यू झाली 5, नंतर याची पॉवर x. मग आता 5 ची पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. काय दिले फॉर्म्युला a⁻x म्हणजे 5⁻x तयार होईल. त्यानंतर काय दिले लॉग ऑफ a म्हणजे काय तयार होणार आहे लॉग ऑफ 5. हा झाला फॉर्म्युला काय साठी a⁻x इक्वल टू a⁻x लॉग a. आपण ते सॉल्व्ह केले एक्झाम्पल कशा टाइपनं सॉल्व्ह करायचे. त्यानंतर 7 नंबरचा फॉर्म्युला दिले लॉग ऑफ x. आता लॉग ऑफ x चा जो फॉर्म्युला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x. त्यानंतर 8 नंबरचा फॉर्म्युला लॉग ऑफ बेस टू द a x. बरोबर. म्हणजे लॉग ऑफ x टू द बेस a याचा फॉर्म्युला काय डेरिव्हेटिव्हचा 1/a log x. त्यानंतर आता हे झाले हे लॉगरिथमिक फंक्शन आणि हे लॉगरिथमिक फंक्शन. बरोबर. म्हणजे लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x. तर लॉग ऑफ x टू द बेस a चा फॉर्म्युला 1/a log x. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. sin x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा cos x. त्यानंतर cos x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा sin x. पण कोणतं साइन द्यायचंय मायनस म्हणजे cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे -sin x. त्यानंतर tan x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे sec²x. नंतर cot x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे -cosec²x. बरोबर आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec²x आणि cot x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे -cosec²x. त्यानंतर sec x चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे sec x tan x. नंतर cosec x चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे -cosec x cot x. आणि नंतर लास्ट नंबरचा जो फॉर्म्युला आहे 1/x⁻n. बरोबर आहे. म्हणजे एक जर टर्म असली 1/x⁻6 याचा जर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड करायचा आहे इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय -n x⁻n+1. बरोबर आहे. और -n 1/x⁻n+1 म्हणजे तुम्ही दोन मधला कोणता एक फॉर्म्युला पाठ करायचा म्हणजे सेम असणार आहे. आता पहा x ची पॉवर -n+1 दिले जर डिनॉमिनेटर आले काय होईल x ची पॉवर या ठिकाणी मायनस होती म्हणजे डिनॉमिनेटर आला काय होणार आहे प्लस म्हणजे फॉर्म्युला सेम असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे 1/x⁻6 जर याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा इक्वल टू काय होईल मायनस तर n च्या ठिकाणी काय येणार आहे 6 1/, नंतर काय होईल x n+1 म्हणजे काय होईल 6+1 7 म्हणजे 1/x⁻6 याचा डेरिव्हेटिव्ह काय आला -6/x⁻7. तर तुम्हाला काय करायचे टोटल 15 फॉर्म्युले 15 फॉर्म्युले आर लर्न. म्हणजे तुम्हाला हे 15 फॉर्म्युले जर पाठ केले तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह चॅप्टर समजणार आहे. काय करायचं तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना म्हणजे पहिला तुम्ही कागदावर एखाद्या पेजवर सगळे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. बरोबर. जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करताल बरोबर जेव्हा मी एक्झाम्पल सॉल्व्ह करेल तेव्हा कोणता फॉर्म्युला यूज होतो तर तुम्ही त्या पेजवरून जर पाहिलं म्हणजे असं सराव झाला ते फॉर्म्युले पाठ होणार आहे. बरोबर आहे. आता तुम्ही जर पाठ करसाल तर काही दिवसांनी विसरून जासाल पण तुम्हाला काय करणं पडणार रोज तिची सवय लावणं पडणार आहे. मग आता हे असणारे टोटल 15 फॉर्म्युले ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तुम्हाला काय करायचे 15 फॉर्म्युले लर्न करायचे पाठ करायचे. म्हणजे पहिला कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, नंतर x⁻n चा फॉर्म्युला n x⁻n-1. त्यानंतर √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 √x. नंतर 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x². त्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x. त्यानंतर a⁻x चा डेरिव्हेटिव्ह a⁻x log a. त्यानंतर log x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1/x. त्यानंतर log ऑफ x टू द बेस a याचा जो फॉर्म्युला असणार डेरिव्हेटिव्ह तो काय असणार आहे 1/a log x. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर sin x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा काय याचा cos x. जर cos x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा याचा sin x पण मायनस साइन घ्यायचे. बरोबर आहे. sin चा डेरिव्हेटिव्ह cos चा डेरिव्हेटिव्ह sin पण cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. बरोबर. त्यानंतर tan चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे sec²x. नंतर cot चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे cot x चा -cosec²x. त्यानंतर sec x चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे sec x
tan x आणि cosec x चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस cosec x इंटू cot x आणि लास्टला 1 अपॉन x रेज टू पॉवर n याचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस n अपॉन x रेज टू पॉवर n प्लस 1. बरोबर आहे. हे टोटल 15 फॉर्म्युला तुम्हाला काय करायचे, लर्न करायचे, पाठ करायचे. तुम्हाला काय होईल तेव्हा हे डिफरन्शिएशन चॅप्टर समजेल. त्यानंतरचा आपला टॉपिक आहे रूल ऑफ डिफरन्शिएशन. हा पण 11th क्लास मधला टॉपिक आहे. तर टोटल 4 रूल आहे डिफरन्शिएशनचे. तर पहा तर 4 रूल कसे यूज करायचे, दोन तुम्हाला फंक्शन असणार आहे, एक u अँड v, म्हणजे कोणतं पण फंक्शन असेल दोन. बरोबर आहे. हे कसे म्हणले असणार आहे, डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. तुम्हाला काय करायचे, 4 रूल करायचे, काय डिफरन्शिएशनचे यूज. आता पहिला रूल असणार तुमचा ऍडिशनचा, म्हणजे y इक्वल टू दोन फंक्शन राहील तुमचे u प्लस v ऍडिशन मध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा रूल आहे y इक्वल टू, जर तुम्हाला दोन फंक्शन x म्हणले, जर तुम्हाला दिले सबट्रॅक्शन मध्ये म्हणजे u मायनस v. बरोबर. मग याचं पण तुम्हाला काय काढायचं आहे तर डेरिव्हेटिव्ह. बरोबर आहे. मग देन जर दोन फंक्शन x म्हणले, जर ऍडिशन मध्ये असेल तर ते डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे पहा, dy अपॉन dx इक्वल टू सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि त्याची पण ऍडिशन, म्हणजे काय होईल du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. म्हणजे काय करायचंय, जर तुम्हाला दोन डेरिव्हेटिव्हची ऍडिशन काढायची, म्हणजे जर दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, जर ऍडिशन मध्ये दिले तर काय करायचं, सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्याची ऍडिशन सेम असणार आहे. बरोबर आहे. नंतर जर दोन फंक्शन तुम्हाला जर सबट्रॅक्शन मध्ये दिलं असेल तर डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे पहा, dy अपॉन dx इक्वल टू du अपॉन dx मायनस dv अपॉन dx. सेम ऍडिशनचा जसा रूल यूज केला तसा काय रूल यूज करायचा आहे तर सबट्रॅक्शनचा. नंतर नंबर 3, जर तुम्हाला दोन फंक्शन x चे जर मल्टिप्लिकेशन मध्ये दिलं असेल, म्हणजे u इंटू v, म्हणजे y इक्वल टू, जर y जर x चं फंक्शन असेल आणि दोन्ही फंक्शनचं काय असेल मल्टिप्लिकेशन, तर या ठिकाणी तुम्हाला तर रूल यूज करायचा आहे. आता या ठिकाणी ऍडिशनचा होता, या ठिकाणी सबट्रॅक्शनचा होता. आपण काय केलं मग डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करा ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा. पण आता मल्टिप्लिकेशन मध्ये तसं होणार नाही. आता पहा या ठिकाणी जर तुम्हाला लक्षात ठेवायचं काय असणार आहे, dy अपॉन dx म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. आता हे असणार आहे फर्स्ट फंक्शन आणि हे असणार आहे सेकंड फंक्शन, दोन फंक्शनचं काय मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करणे तुम्हाला पहा. आता मल्टिप्लिकेशन रूल काय तर इक्वल टू, म्हणजे फर्स्ट फंक्शन असणार आहे u ते सेम टर्म, नंतर काय करायचं सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सेकंड फंक्शन कोणतं आहे v, याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल dv अपॉन dx, नंतर प्लस, नंतर सेकंड फंक्शन घ्यायचं आहे. आता सेकंड फंक्शन कोणतं आहे v आणि नंतर फर्स्ट फंक्शन कोणतं आहे u, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे काय होईल du अपॉन dx. हा तुमचा मल्टिप्लिकेशनचा रूल कायसाठी, डिफरन्शिएशन साठी. जर दोन फंक्शनचं बरोबर तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन दिलं असेल आणि त्याचं काय फाइंड करायचं आहे तर डेरिव्हेटिव्ह, त्यासाठी फॉर्म्युला फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. म्हणजे फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, यासाठी मल्टिप्लिकेशन रूल. नंतर नंबर 4 चा रूल असणार तुमचा सब डिव्हिजनचा, म्हणजे क्वोशंट रूल. आता जर दोन फंक्शन दिलं असेल x चे, बरोबर आहे, पण कशामध्ये दिलं असेल डिव्हिजन मध्ये, म्हणजे u अपॉन v. आता या तुम्हाला क्वोशंट रूल आणि डिव्हिजन रूल यूज करायचा आहे. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन रूल काय होता, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. आता मल्टिप्लिकेशन रूल काय साठी, डिफरन्शिएशन. आता आपलं क्वोशंट रूल यूज करायचा आहे, म्हणजे डिव्हिजनचा रूल यूज करायचा आहे. मग आता y चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy अपॉन dx इक्वल टू, आता या ठिकाणी पहा रूल काय चेंज होतो, सेकंड फंक्शन कोणतं आहे v डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, म्हणजे काय होईल फर्स्ट फंक्शन u, याचा डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx. त्यानंतर त्याचा त्या ठिकाणी मायनस साइन, सबट्रॅक्शन असल्यावर मायनस आणि मल्टिप्लिकेशन असल्यावर आपले डिव्हिजन असल्यावर मायनस आणि मल्टिप्लिकेशन असल्यावर प्लस मायनस. त्याच्यानंतर काय करायचं, आता सेकंड फंक्शन घेतलं तर आपण आता कोणतं फंक्शन घ्यायचं, फर्स्ट फंक्शन, राहिले कोणतं सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह dv अपॉन dx अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर असणार तुमचा क्वोशंट रूल आणि डिव्हिजन रूल. कायसाठी, डिफरन्शिएशन साठी, डेरिव्हेटिव्ह साठी. बरोबर आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन साठी काय घ्यायचं, फर्स्ट फंक्शन सेम घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शनचा काढायचा, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, प्लस सेकंड फंक्शन घ्यायचं, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. त्यानंतर क्वोशंट रूल मध्ये काय यूज करायचंय, सेकंड फंक्शन घ्यायचं, आता पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा मायनस, नंतर फर्स्ट फंक्शन, नंतर सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण काय असणार आहे सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. ते असणार आहे तुमचे रूल ऑफ डिफरन्शिएशन. आता आपला जो 12th क्लास मधला फर्स्ट टॉपिक तो स्टार्ट करणार आहे. पहिल्या टॉपिकचं नाव काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, दोन फंक्शन मिळून तुम्हाला
जे फंक्शन बनणार आहे बरोबर त्याला काय म्हणायचं कंपोजिट. आता पण ते दोन्ही जे फंक्शन असणार ते एकाच व्हेरिएबल मध्ये असणार आहे एक्स व्हेरिएबल मध्ये. आता पहा थेरम ह्या टोटल याच्यावरती 3 थेरम आयएमपी, एक कंपोजिट फंक्शनचा थेरम, त्याच्यानंतर एक इनव्हर्स फंक्शनचा थेरम म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, हे जे 3 थेरम आहे एकदम आयएमपी. त्याच्यामधला एक तरी क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो. तर आपण काय करू पहिले स्टार्टिंग नंतर लास्ट शेवटच्या लेक्चरला म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये आपण तिन्ही थेरम घेणार आहोत. तर मी ते थेरम घेत नाही, फक्त तुम्हाला टॉपिक समजून सांगतो, याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. तर काय दिलं का याच्यामध्ये इफ वाय इक्वल टू एफ ऑफ यू. आता प्रत्येक याच्यात काय आपण इफ वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन काय म्हणलं होतं एक्स म्हणलं होतं वायचं फंक्शन, पण या ठिकाणी काय झालं वायचं फंक्शन काय म्हणलंय यूचं बरोबर आहे. म्हणजे वाय इक्वल टू एफ ऑफ यू म्हणजे वाय फंक्शन ऑफ यू इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू दिले. नंतर u इक्वल टू जी ऑफ एक्स म्हणजे जे u फंक्शन आहे ते काय असणार आहे एक्स असणार आहे. इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स देन कंपोजिट फंक्शन. आता हे दोन्ही मिळतील दोन्ही फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ यू नंतर u इक्वल टू जी ऑफ एक्स दोन्ही फंक्शन जर कंपोजिट केले त्यापासून कोणतं फंक्शन उरलं y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ कोणत्या व्हेरिएबल म्हणलं एक्स. देन याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे पहा y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx equal to dy upon du multiply by du upon dx. म्हणजे तुम्हाला समजण्याने जेव्हा आपण याच्यावरचे एक्झाम्पल घेऊ कंपोजिट फंक्शन तेव्हा समजेल. आता पहा डायरेक्ट जर पाहिलं तेव्हा तर काही समजत नाही बरोबर आहे. एक्झाम्पल तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करसाल बरोबर आहे प्रॅक्टिस होईल तेव्हा बरोबर समजून जाईल तुम्हाला. आता काय दिले dy upon dx equal to dy upon du multiply by du upon dx. म्हणजे कंपोजिट फंक्शन कसं असतं पहा. एक्झाम्पल तुम्ही cos x स्क्वेअर प्लस 3 या टाइपचं फंक्शन बनतं ते कंपोजिट फंक्शन. आता पहा आता आपण जे फॉर्म्युले घेतले ते काय म्हणले होते sin x cos x बरोबर आहे. पण आता पहा पण या टाइप ना फॉर्म्युला होता का x स्क्वेअर प्लस 3 नव्हता. नंतर tan x घेतला होता sec x घेतला होता cot x घेतला होता बरोबर आहे. पण या ठिकाणी काय होतं x वाली टर्म होती फक्त. या ठिकाणी कोणती टर्म झाली x स्क्वेअर प्लस 3 बरोबर आहे. म्हणजे आता एक्स स्क्वेअर प्लस 3 एक वेगळं फंक्शन बरोबर आहे. त्यानंतर कॉस हे वेगळं फंक्शन बरोबर आहे. म्हणजे कॉस आणि एक्स स्क्वेअर प्लस 3 हे दोन फंक्शन झाले बरोबर आहे. या ठिकाणी दिलं आपल्याला एक यू फंक्शन आणि दुसरं एक्स याच्यापासून काय म्हणलं वाय म्हणजे इक्वल टू काय असणार आहे वाय. याचा काय फाइंड करणार तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तुम्हाला काय करायचंय एक्स स्क्वेअर प्लस 3 म्हणजे वाय इक्वल यू इक्वल टू काय आपण जी ऑफ एक्स म्हणजे यू काय फंक्शन एक्सचं म्हणजे एक्स वाल्या टर्म जेवढे ब्रॅकेट मध्ये असेल त्याला काय नाव द्यायचं यू म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3 याला काय नाव द्यायचं तुम्हाला यू बरोबर आहे. म्हणजे काय फंक्शन म्हणाल इक्वल टू कॉस यू. आता पहा वाय इक्वल टू काय तयार झालं तर कॉस यू तयार झालं बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला यू इक्वल टू काय व्हॅल्यू घेतली तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस 3 म्हणजे तुम्हाला y इक्वल टू कॉस एक्स स्क्वेअर प्लस 3 चा काय फाइंड करायचं आहे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. आता फॉर्म्युल्यामध्ये काय दिले dy अपॉन du म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला कोणासोबत u सोबत. म्हणजे काय ठिकाणी काय होईल या ठिकाणी जर याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर dy अपॉन du इक्वल टू आता cos u आहे मग आपल्याकडे cos x चा फॉर्म्युला आहे. मग cos x चा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा काय तर मायनस sin x म्हणजे cos u चा डेरिव्हेटिव्ह काय होईल मायनस sin u. त्याच्यानंतर काय मल्टिप्लाय बाय du अपॉन dx म्हणजे u चा पण डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला du अपॉन dx बरोबर आहे. u चा पण डेरिव्हेटिव्ह काढायचा कोणासोबत x सोबत. मग इक्वल टू काय दिले x चा स्क्वेअर म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा x रेज टू पॉवर n चा. मग इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू पॉवर n काय फॉर्म्युला आहे n आणि x रेज टू पॉवर n मायनस 1 म्हणजे काय होईल पॉवर समोर येईल म्हणजे 2x काय होणार n मायनस 1 म्हणजे एक ना पॉवर कमी होती म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे किती असेल पॉवर 1 नाही लिहिलं तरी चालेल. नंतर प्लस नंतर काय 3 म्हणजे कॉन्स्टंट नंबर मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे काय झाला फक्त x स्क्वेअर प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 2x. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू तुम्ही पुट केल्या म्हणजे काय होणार आहे dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन du ची व्हॅल्यू किती फाइंड केली तुम्ही dy अपॉन du मायनस साइन u या ठिकाणी मायनस साइन u पुट करा मायनस साइन u मल्टिप्लाय बाय नंतर काय du अपॉन dx y u चा डेरिव्हेटिव्ह किती आला 2x या ठिकाणी 2x पुट करा. नंतर u ची व्हॅल्यू काय गेली आपण x स्क्वेअर प्लस 3 या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची म्हणजे काय होईल x स्क्वेअर प्लस 3 हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणायचं कंपोजिट फंक्शन. यातला आपण कॉस म्हणलं. आता तुम्ही सेम जर या टाइपचं तुम्ही जर लॉग म्हणलं घेतलं
म्हणजे काय तयार होईल पहा, जर घेतलं y इक्वल टू लॉग ऑफ 3x⁻³ प्लस 4, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पण एक कंपोजिट फंक्शन आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, जी एक्स वाली टर्म आहे जी ब्रॅकेट मध्ये असणार तिला काय नाव देणार, u. म्हणजे ही पूर्ण टर्म काय तयार होईल, u. म्हणजे u इक्वल टू काय घेणे तुम्हाला व्हॅल्यू 3x³ आणि प्लस 4, बरोबर आहे. म्हणजे u ची व्हॅल्यू घेतली तुम्ही 3x³ प्लस 4. मग ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा, म्हणजे y इक्वल टू काय तयार होईल परत हे लॉग, याच्या ठिकाणी व्हॅल्यू होईल u, म्हणजे y इक्वल टू लॉग u. आता परत तुम्हाला काय डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे, dy अपॉन du. dy अपॉन du याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणे, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, dy अपॉन du इक्वल टू लॉग u, म्हणजे लॉग x चा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केला काय होता 1 अपॉन x, म्हणजे लॉग u चा डेरिव्हेटिव्ह काय होईल 1 अपॉन u, बरोबर आहे. हे झालं du अपॉन dy अपॉन du. त्यानंतर काय डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे du अपॉन dx, म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे du अपॉन dx ही व्हॅल्यू फाइंड करायची इक्वल टू, आता काय दिले 3 सेम असणार आहे. नंतर x³ परत हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, पॉवर समोर म्हणजे मल्टिप्लाय बाय 3, एक ना पॉवर कमी म्हणजे x ची पॉवर 2 आणि प्लस साइन, नंतर काय दिले 4 म्हणजे कॉन्स्टंट नंबर, मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह परत किती झाला 0. मग 3 मल्टिप्लाय बाय 3 किती असणार आहे 9x². मग आपलं परत काय फाइंड करायचं आहे, dy अपॉन dx, मग dy अपॉन dx इक्वल टू du अपॉन du ची व्हॅल्यू 1 अपॉन u मल्टिप्लाय बाय du अपॉन dx किती आलं 9x², म्हणजे मल्टिप्लाय बाय 9x². परत u ची व्हॅल्यू पुट करेल तर आपण 3x³ प्लस 4, मग 3x³ प्लस 4 हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे या टाइपनं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू, बरोबर आहे. जेव्हा या पूर्ण एक्झाम्पलची जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हाला एक्झाम्पल समजणार आहे. तर आपला आता कंपोजिट फंक्शन वरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता पहा काय दिलं क्वेश्चन मध्ये, डिफरन्शिएट द फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे, डिफरन्शिएशन करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन मध्ये काय दिले, y इक्वल टू अंडर रूट स्क्वेअर रूट x² प्लस 5. तर आपल्याकडे पहा अंडर रूट साठी कोणता फॉर्म्युला आहे, अंडर रूट x चा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन 2 अंडर रूट x. तुम्हाला काय करायचं आहे, ते फॉर्म्युला लिहून घ्या सेपरेट पेजवर फॉर्म्युला लिहून सोबत ठेवायचे, बरोबर. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला समजेल. अंडर रूट x² प्लस 5 चा फॉर्म्युला नाही आपल्याकडे, बरोबर आहे, पण अंडर रूट x चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, बरोबर आहे. पण हे ऑलरेडी फंक्शन कशा म्हणलं x म्हणलं, म्हणजे या टोटल पूर्ण टर्मला तुम्हाला नवीन नाव द्यायचं आणि ते नाव काय द्यायचं तुम्हाला इथं u, बरोबर आहे. आता पहा सॉल्व्ह करू आपण स्टेप बाय स्टेप. माझा लेट गिवन काय दिले, y इक्वल टू अंडर रूट x² प्लस 5, बरोबर आहे. आता ही अंडर रूट मधली टर्म आहे पूर्ण, पण आपल्या अंडर रूट मध्ये काय पाहिजे, फक्त x म्हणजे अंडर रूट यूज पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे या u च्या ठिकाणी पूर्ण व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला x² प्लस 5, म्हणजे लेट काय होईल u इक्वल टू x² प्लस 5, बरोबर आहे. लेट u इक्वल टू x² प्लस 5, म्हणजे x² प्लस 5 च्या ठिकाणी काय पुट केलं आपण u, म्हणजे y इक्वल टू काय तयार होईल पहा अंडर रूट x² प्लस 5 च्या ठिकाणी काय होईल अंडर रूट u, बरोबर आहे. आता आपल्याला कंपोजिट फंक्शनचा जो फॉर्म्युला सांगितला होता मी, थेरम सांगितला होता, बरोबर आहे. त्या फॉर्म्युला चेन रूल पण म्हणतात बरं का, कारण की चेन रूल कसा मी ते नंतर सांगतो मला. आता पहा काय होतं रूल, dy अपॉन dx इक्वल टू काय फॉर्म्युला होता, dy अपॉन du मल्टिप्लाय बाय du अपॉन dx. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जे y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ते कोणासोबत u सोबत, आणि जे u चं फंक्शन असणार आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह कोणासोबत काढायचा आहे तर x सोबत, म्हणजे du अपॉन dx. मग आता पहा पहिला आपण y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कोणासोबत u सोबत, म्हणजे y वाली टर्म काय दिले y इक्वल टू दिले तुम्हाला अंडर रूट u. आता जे डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला, म्हणजे काय होईल या ठिकाणी y च्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इक्वल टू आता अंडर रूट u, म्हणजे अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय फॉर्म्युला आहे 1 अपॉन 2 अंडर रूट x, म्हणजे अंडर रूट u चा डेरिव्हेटिव्ह पण काय होईल 1 अपॉन 2 अंडर रूट u, बरोबर. हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर परत काय डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे du अपॉन dx, म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. मग आता u वाली टर्म कोणती आहे, u चं फंक्शन u इक्वल टू x² प्लस 5, म्हणजे u इक्वल टू x² प्लस 5. परत डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे u चा कोणासोबत x सोबत, म्हणजे काय तयार होईल du अपॉन dx इक्वल टू आता x² म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणं, x टू पॉवर n. x टू पॉवर n चा फॉर्म्युला n आणि x ची पॉवर n मायनस 1 हा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. त्यानंतर आता काय होईल n
च्या ठिकाणी काय आलं 2 म्हणजे 2 समोर येईल 2 x ची पॉवर n मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 1 म्हणजे पॉवर 1 असणार आहे प्लस त्यानंतर 5 झाला कॉन्स्टंट मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 5 चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0 बरोबर आहे प्लस 0 वाली टर्म नाही लिहिली तरी चालेल म्हणजे du अपॉन dx इक्वल टू काय तयार झालं तर ट्वाइस x मग आता काय करू आपण du अपॉन dx नंतर dy अपॉन dx dy अपॉन du या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करू बरोबर आहे डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आपल्याला dy अपॉन dx म्हणजे देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u किती आला 1 अपॉन 2 अंडर रूट u 1 अपॉन 2 अंडर रूट u मल्टीप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x किती आला 2x आता लास्टला काय करायचं आहे u ची जी व्हॅल्यू ती परत पुट करा u ची व्हॅल्यू काय गेली आपण x² + 5 म्हणजे या ठिकाणी परत व्हॅल्यू पुट करू म्हणजे dy अपॉन dx इक्वल टू काय तयार होणार आहे 1 मल्टीप्लाय बाय 2x हे होईल 2x म्हणजे पहा तुम्ही 2 2 कॅन्सल पण करू शकता या ठिकाणी न्यूमरेटरला 2 आहे या ठिकाणी डिनॉमिनेटरला 2 आहे मग 2 2 कॅन्सल झालं बरोबर करायला फक्त x अपॉन परत हे अंडर रूट u च्या ठिकाणी किती व्हॅल्यू पुट करायची तुम्हाला x² + 5 म्हणजे या ठिकाणी काय होईल x² + 5 हा झाल्याचा डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे म्हणजे ट्रिक्स असे करायची बरोबर जी पूर्ण टर्म असेल मोठी तरी u कन्सिडर करा नंतर u कन्सिडर करून u व्हॅल्यू पुट करा नंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढा नंतर u च्या ठिकाणी जी u व्हॅल्यू काढलेली आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आणि मल्टिप्लिकेशन त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिले पहा y sin log x या ठिकाणी परत दोन फंक्शन एक sin आणि दुसरं log x बरोबर आहे मात्र log x ब्रॅकेट मध्ये आता log x एक फंक्शन दुसरं sin दोन फंक्शन मिळून एक फंक्शन तयार झालं y चं बरोबर आहे याचा पण तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर डेरिव्हेटिव्ह आता जो सेकंड फंक्शन आहे log x आता याला दुसरं कन्सिडर करायचं आहे बरोबर आहे म्हणजे sin पुढे काही फंक्शनच नाही बरोबर आपण काय म्हणतो असतो sin x cos x tan x म्हणजे या ठिकाणी काय दिलं sin log x मग तुम्हाला या पूर्ण टर्मला काही नाव द्यायचंय तुम्ही काय म्हणणार आहे sin u म्हणजे u ची व्हॅल्यू काय होणार आहे ठिकाणी log x मग आता पहा लेट u इक्वल टू काय व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला log x त्यानंतर आता y इक्वल टू काय तयार होईल तुमचं sin आणि log x च्या ठिकाणी काय पुट केलं तुम्ही u बरोबर आहे परत आता सेपरेट डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला लिहून घेऊ आपण पहिला dy अपॉन dx इक्वल टू काय फॉर्म्युला आहे dy अपॉन du मल्टीप्लाय बाय du अपॉन dx म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u आणि u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आता y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काढून घेऊ आपण आता y इक्वल टू काय दिले sin u बरोबर आहे y इक्वल टू sin u आता त्या डेरिव्हेटिव्ह y चा डेरिव्हेटिव्ह काय होईल dy कोणासोबत काढायचा u सोबत dy अपॉन du इक्वल टू आता sin x चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला काय होता cos x या ठिकाणी काय दिले sin u मग sin u चा डेरिव्हेटिव्ह काय होईल cos u बरोबर हा झाला फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह त्यानंतर अजून काय डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे du अपॉन dx म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे u इक्वल टू काय दिले आपल्याला u इक्वल टू दिले log x म्हणजे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कोणासोबत x सोबत म्हणजे काय तयार होईल du अपॉन dx इक्वल टू आता log x चा फॉर्म्युला माहिती काय आहे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x आता काय करू आपण दोन्ही व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट करून घेऊ म्हणजे काय तयार होईल dy अपॉन dx इक्वल टू du dy अपॉन du ची व्हॅल्यू cos u मल्टीप्लाय बाय du अपॉन dx ची व्हॅल्यू 1 अपॉन x परत हे dy अपॉन dx इक्वल टू आता हे cos आणि u ची व्हॅल्यू काय आहे log x म्हणजे cos log x अपॉन परत काय होणार आहे x म्हणजे dy अपॉन dx चा डेरिव्हेटिव्ह काय आलायचं तर cos log x अपॉन x त्यानंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे y इक्वल टू e raised to power 10x जबा e raised to power x चा फॉर्म्युला आपल्याकडे e raised to power x चा डेरिव्हेटिव्ह e raised to power x पण या ठिकाणी काय दिलं e raised to power 10x म्हणजे तुम्हाला काय करायचं या 10x ला एका फंक्शन मध्ये कन्सिडर करायचं आहे बरोबर आहे मग ते असणार तुमचं u बरोबर आहे म्हणजे आता पहा सोल्युशन मध्ये काय होईल लेट बरोबर आहे u इक्वल टू काय घ्यायचंय 10x मग u इक्वल टू 10x म्हणजे फंक्शन काय होईल y इक्वल टू हे e आणि tan x च्या ठिकाणी काय पुट करायचंय u बरोबर आहे मग आता नेक्स्ट काय होईल आता फॉर्म्युला परत हे dy अपॉन dx
इक्वल टू काय डी वाय अपॉन डी यू मल्टिप्लाय बाय डी यू अपॉन डीएक्स. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u नंतर u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. मग याच्यावरून कायचा डेरिव्हेटिव्ह भेटेल तुम्हाला y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy अपॉन dx. आता पहिले काय फाइंड करायचंय dy अपॉन du म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा या कोणासोबत u सोबत. म्हणजे काय होईल काय दिले y इक्वल टू e टू पॉवर u. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करू म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u म्हणजे काय होईल झालं dy अपॉन du इक्वल टू आता e टू पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू पॉवर x म्हणजे e टू पॉवर u चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे e टू पॉवर u. या ठिकाणी होईल e टू पॉवर u झालं dy अपॉन du. अजून कायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे u चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कोणासोबत x सोबत. आता u इक्वल टू काय दिले तर u इक्वल टू दिले tan x. u इक्वल टू हे tan x याचा पण काय फाइंड करायचं तर डेरिव्हेटिव्ह. आता u चा डेरिव्हेटिव्ह कोणासोबत काढायचा x सोबत म्हणजे काय तयार होईल du अपॉन dx इक्वल टू आता tan x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट फॉर्म्युला आहे tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे बरं का. फॉर्म्युला तुम्हाला जर समजेल तर असं एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार आहे. म्हणजे tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे sec स्क्वेअर x. मग आता परत हे झालं du अपॉन dx हे झालं dy अपॉन du. आता परत फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू म्हणजे काय तयार होईल dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन du ची व्हॅल्यू e टू पॉवर u मल्टिप्लाय बाय नंतर du अपॉन dx ची व्हॅल्यू sec स्क्वेअर x. या ठिकाणी होईल sec स्क्वेअर x. आता परत पहा u ची व्हॅल्यू किती इथं u ची व्हॅल्यू tan x ची पुट करून घेऊ आपण म्हणजे देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू e टू पॉवर u ची व्हॅल्यू पुट केली tan x मल्टिप्लाय बाय बरोबर आहे काय दिले sec स्क्वेअर x बरोबर आहे. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला e टू पॉवर tan x चा डेरिव्हेटिव्ह e टू पॉवर tan x मल्टिप्लाय बाय sec स्क्वेअर x. नंतर आपण हे लास्ट एक्झाम्पल घेऊ बा काय दिले फोर्थ नंबरचं एक्झाम्पल म्हणजे लास्ट घ्यायचंय y इक्वल टू log x टू पॉवर 5 प्लस 4. याचा पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा म्हणजे काय दिले log x चा फॉर्म्युला आपल्याकडे पण आपल्याला काय दिले log x ची पॉवर 5 प्लस 4 म्हणजे याला कन्सिडर करणं आहे u बरोबर आहे. म्हणजे काय होईल लेट u इक्वल टू हे तयार होईल x टू पॉवर 5 प्लस 4 बरोबर. याच्यावरून फंक्शन काय होईल y इक्वल टू हे log आणि x टू पॉवर 5 प्लस 4 च्या ठिकाणी काय येणार आहे u म्हणजे y इक्वल टू log u आणि u इक्वल टू काय आलं x टू पॉवर 5 प्लस 4. आता परत फॉर्म्युला काय चेन रूल dy अपॉन dx इक्वल टू पहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x बरोबर आहे. आता आपण पहिले काढू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू u बरोबर आहे. म्हणजे y इक्वल टू काय दिले आपल्याला log u म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u म्हणजे काय होईल dy अपॉन du इक्वल टू आता log u चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला काय 1 अपॉन x. log u चा पण फॉर्म्युला काय राहील 1 अपॉन u इक्वल टू परत हे 1 अपॉन पण u ची व्हॅल्यू काय पुट करेल आपण x ची पॉवर 5 प्लस 4 x ची पॉवर 5 प्लस 4 हे झाला dy अपॉन du. त्यानंतर परत काय डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे u चा कोणासोबत x सोबत म्हणजे u इक्वल टू काय दिले आपल्याला u इक्वल टू दिले x टू पॉवर 5 प्लस 4 मग x टू पॉवर 5 प्लस 4 याचा डेरिव्हेटिव्ह u चा कोणासोबत काढायचा x सोबत म्हणजे काय होईल du अपॉन dx इक्वल टू आता x टू पॉवर 5 म्हणजे x टू पॉवर n चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग x टू पॉवर n चा फॉर्म्युला n x टू पॉवर n मायनस 1 बरोबर आहे. मग आता काय करायचं n म्हणजे किती राहील 5 x ची पॉवर n मायनस 1 म्हणजे 5 मायनस 1 प्लस 4 काय झाले कॉन्स्टंट. द 4 कॉन्स्टंट सेपरेट असले तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 बरोबर आहे. नंतर du अपॉन dx इक्वल टू हे 5 x ची पॉवर 5 मायनस 1 म्हणजे किती होणार आहे 4 झाले du अपॉन dx. आता काय करू फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून टाकू dy अपॉन dx देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू काय राहील dy अपॉन du ची व्हॅल्यू 1 अपॉन x टू पॉवर 5 प्लस 4 1 अपॉन x ची पॉवर 5 प्लस 4 मल्टिप्लाय बाय नंतर काय दिले du अपॉन dx किती आलं 5x ची पॉवर 4 5x टू पॉवर 4 हे झाला याचा डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणायचंय तुम्हाला कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किंवा चेन रूल. आता सेम
जर एक्झाम्पल तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे शॉर्टकट मध्ये पण सॉल्व्ह करता येतो बरोबर आहे. आता काय दिले y इक्वल टू log x रेस टू पॉवर 5 प्लस 4 याचा डेरिव्हेटिव्ह जर फाइंड करायचा तर पास काय सांगतो मी की जे ब्रॅकेट दिले x रेस टू पॉवर 5 प्लस 4 याला काय करा तुम्ही x कन्सिडर करा पहिलं बरोबर आहे. म्हणजे काय झालं log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x मल्टिप्लाय बाय त्यानंतर काय करायचं जे ब्रॅकेट दिले x स्क्वेअर x ची पॉवर 5 प्लस 4 याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तर मग x ची पॉवर 5 याचा डेरिव्हेटिव्ह काय राहील 5 x ची पॉवर 4 बरोबर. नंतर प्लस नंतर 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 बरोबर आहे. म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/x म्हणजे x च्या ठिकाणी काय येईल आता पूर्ण टर्म म्हणजे या ठिकाणी होईल x रेस टू पॉवर 5 प्लस 4 सेम हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. नंतर पुढचे जे लेक्चर येणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो कसा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. या ठिकाणी आपण थांबू.